गुड मॉर्निंग फ्रेंड्स. इंटेग्रल ट्रान्सफॉर्मच्या लेक्चर नंबर 65 मध्ये आपण एक्झाम्पल्स घेणार आहे. काय आहे एक्झाम्पल 1 ऑन पेज नंबर 855. एक्सप्रेस द फंक्शन f of x which is equal to 1 when mod x is less than equal to 1 and f of x is equal to 0 when mod x is greater than 1, comma, as a Fourier integral, hence evaluate integral 0 to infinity sin lambda cos lambda x upon lambda into d lambda. या इंटेग्रलचं आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे. सोल्युशन. द फोरियर इंटेग्रल फॉर f of x is f of x is equal to 1 upon pi integral 0 to infinity integral minus infinity to infinity f of t into cos of lambda in bracket t minus x bracket complete into dt d lambda. मित्र हो, आपण जे फॉर्म्युला प्रूव्ह केला होता त्याच्यामध्ये फक्त u च्या जागी आपण लॅम्बडा घेतलेला आहे, त्याच्यामुळे du च्या जागी d लॅम्बडा येईल. बस एवढाच फरक या इक्वेशन मध्ये झालेला आहे. सो विच इज इक्वल टू 1 अपॉन पाय इंटेग्रल 0 टू इन्फिनिटी इंटेग्रल मायनस 1 टू प्लस 1. एफ ऑफ एक्स ची किंमत जेव्हा 1 असेल त्यावेळेस तुमचं जे इंटेग्रल आणि रेंज जे असेल व्हॅल्यू ऑफ एक्स ची ती -1 टू 1 असेल. मग विच इज इक्वल टू 1 अपॉन लॅम्बडा इंटेग्रल 0 टू इन्फिनिटी इंटेग्रल -1 टू 1. एफ ऑफ टी ची किंमत 1 कॉस ऑफ लॅम्बडा इन ब्रॅकेट टी मायनस एक्स इंटू dt d लॅम्बडा. आता कॉस ऑफ लॅम्बडा इन ब्रॅकेट टी मायनस एक्स इंटेग्रेशन विथ रिस्पेक्ट टू टी काय येईल? साइन लॅम्बडा इन ब्रॅकेट टी मायनस एक्स अपॉन लॅम्बडा टी चा कोएफिशिएंट लॅम्बडा असल्यामुळे डिनॉमिनेटरला लॅम्बडा. सो विच इज इक्वल टू 1 अपॉन पाय इंटेग्रल 0 टू इन्फिनिटी याचं इंटेग्रेशन साइन लॅम्बडा इन ब्रॅकेट टी मायनस एक्स अपॉन लॅम्बडा लिमिट्स फ्रॉम -1 टू 1 डी लॅम्बडा. आता आपण अप्पर लिमिट 1 ठेवू इन्स्टेड ऑफ टी अँड लोअर लिमिट -1 ठेवू इन्स्टेड ऑफ टी. सो विच इज इक्वल टू 1 अपॉन पाय इंटेग्रल 0 टू इन्फिनिटी इन ब्रॅकेट साइन लॅम्बडा इन ब्रॅकेट टी च्या ठिकाणी 1 मायनस एक्स ब्रॅकेट कंप्लीट. लोअर लिमिट साठी मायनस साइन लॅम्बडा इन ब्रॅकेट लोअर लिमिट आहे -1 टी च्या ठिकाणी -1 मायनस एक्स ब्रॅकेट कंप्लीट आणि होल डिवाइडेड बाय लॅम्बडा तर आहेच इंटू डी लॅम्बडा विच इज इक्वल टू 1 अपॉन पाय इंटेग्रल 0 टू इन्फिनिटी इन ब्रॅकेट साइन ऑफ लॅम्बडानी जर मल्टिप्लाय केलं तर साइन ऑफ लॅम्बडा मायनस लॅम्बडा एक्स याच्यातून जर मायनस साइन कॉमन काढला तर साइन ऑफ मायनस थीटा विच इज इक्वल टू मायनस साइन थीटा आणि म्हणून मायनस मायनस प्लस साइन इन ब्रॅकेट लॅम्बडा प्लस लॅम्बडा एक्स डिवाइडेड बाय लॅम्बडा ब्रॅकेट कंप्लीट ब्रॅकेटच्या बाहेर डी लॅम्बडा. मित्र हो, साइन ए प्लस साइन बी चा फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे. काय आहे? 2 टाइम्स साइन ए प्लस बी डिवाइडेड बाय 2 इंटू कॉस ए मायनस बी डिवाइडेड बाय 2. तर मग इथे वापरा आता ते विच इज इक्वल टू 1 अपॉन पाय इंटेग्रल 0 टू इन्फिनिटी 2 टाइम्स साइन इन ब्रॅकेट ए ची किंमत लॅम्बडा मायनस लॅम्बडा एक्स प्लस बी ची किंमत लॅम्बडा प्लस लॅम्बडा एक्स डिवाइडेड बाय 2 इंटू कॉस ऑफ ए ची किंमत लॅम्बडा मायनस लॅम्बडा एक्स बी ची किंमत मायनस लॅम्बडा मायनस लॅम्बडा एक्स डिवाइडेड बाय 2 डिवाइडेड होल डिवाइडेड बाय लॅम्बडा इंटू डी लॅम्बडा. सो विच इज इक्वल टू 2 अपॉन पाय. हा जो 2 आहे तो इकडे घेतला विच इज इक्वल टू 2 अपॉन पाय इंटेग्रल 0 टू इन्फिनिटी. आता इथे बघा लॅम्बडा एक्स विल बी कॅन्सल. लॅम्बडा प्लस लॅम्बडा इज 2 लॅम्बडा. 2 लॅम्बडा डिवाइडेड बाय 2 2 विल बी कॅन्सल. लॅम्बडा इज रिमेनिंग. सो साइन लॅम्बडा हेन्स इंटू लॅम्बडा मायनस लॅम्बडा विल बी कॅन्सल. minus lambda x minus 2 lambda x 2 will be cancelled. Only
व्हॉट रिमेनिंग, मायनस लॅम्बडा एक्स इज रिमेनिंग आणि म्हणून कॉस ऑफ मायनस लॅम्बडा एक्स डिवायडेड बाय लॅम्बडा इंटू डी लॅम्बडा. पुन्हा कॉस ऑफ मायनस थीटा इज कॉस थीटा, त्यामुळे विच इज इक्वल टू 2 अपॉन पाय इंटेग्रल 0 टू पाय साइन लॅम्बडा इंटू कॉस लॅम्बडा एक्स डिवायडेड बाय लॅम्बडा इंटू डी लॅम्बडा. और आपल्याला कशाचं व्हॅल्यू काढायची आहे, इंटेग्रल 0 टू इन्फिनिटी साइन लॅम्बडा कॉस लॅम्बडा एक्स अपॉन लॅम्बडा डी लॅम्बडा विच इज इक्वल टू, हे क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्ये दुसऱ्या साइडला पाय बाय 2 येईल आणि लेफ्ट हँड साइडला काय आहे एफ ऑफ एक्स, पाय बाय 2 एफ ऑफ एक्स. सो विच इज इक्वल टू पाय बाय 2 केव्हा हो, मॉड एक्स इज लेस दॅन 1 म्हणजे एफ ऑफ एक्स ची 1 आणि विच इज इक्वल टू 0 कारण एफ ऑफ एक्स ची किंमत 0 आहे, मॉड एक्स ग्रेटर दॅन 1 च्या वेळी 0 आहे, म्हणून विच इज इक्वल टू इन ब्रॅकेट पाय बाय 2 म्हणजे दिस इंटेग्रल विच इज इक्वल टू इंटेग्रल 0 टू infinity sin lambda cos lambda upon lambda d lambda which is equal to pi by 2 for mod x is less than 1 and integral 0 to infinity sin lambda into cos lambda x upon lambda into d lambda which is equal to 0 when mod x is greater than 1. मित्र हो, म्हणजे आपल्या इंटेग्रलची व्हॅल्यू ही आली, परंतु फॉर mod x is equal to 1 which is a point of discontinuity of f of x, then value of integral is 0 to integral 0 to infinity sin lambda cos lambda x upon lambda d lambda which is equal to pi by 2 plus 0 divided by 2 which is equal to pi by 4. Next example, second on page number 855. Find the Fourier sine integral for f of x which is equal to e to the power minus beta x. f of x ची किंमत काय दिलेली आहे, e to the power minus beta x. Hence show that pi by 2 e to the power minus beta x which is equal to integral 0 to infinity lambda sin lambda x upon beta square plus lambda square into d lambda. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. सोल्युशन, the Fourier sine transform of f of x is f of x which is equal to 2 upon lambda integral 0 to infinity sin lambda x into d lambda integral 0 to infinity f of t sin lambda t dt. काय केलं आहे मित्र हो आपण इथे फक्त u च्या ठिकाणी लॅम्बडा सबस्टिट्यूट केलेला आहे. का असं केलेलं आहे, कारण आपल्याला प्रूफ मध्ये लॅम्बडा टर्म दिसत आहे, त्यामुळे आपल्याला u च्या ठिकाणी लॅम्बडा ठेवणं गरजेचं आहे. याला इक्वेशन नंबर 1 म्हणा. सोबतच f of x is equal to e to the power minus beta x दिलेला आहे, म्हणून putting the values of f of x which is equal to e to the power minus beta x in equation 1 comma we get. मग hence e to the power minus beta x that is given that f of x is equal to which is equal to 2 upon lambda integral 0 to infinity sin lambda x d lambda integral 0 to infinity. जर f of x is equal to e to the power minus beta x असेल तर f of t is equal to काय होईल, e to the power minus beta t आणि म्हणून integral 0 to infinity e to the power minus beta t into sin lambda t dt. आता आपल्याला या सेकंड इंटेग्रल 0 to infinity e to the power minus beta t sin lambda t dt या ठिकाणी हा फॉर्म्युला वापरायचा आहे. कोणता, इंटेग्रल e to the power ax sin bx dx which is equal to e to the power ax upon a चा वर्ग प्लस b चा वर्ग इन ब्रॅकेट a sin bx minus b cos bx. मित्र हो, आपल्या जवळ a च्या ठिकाणी मायनस बीटा आहे, ओके, b च्या ठिकाणी लॅम्बडा आहे, आपल्या जवळचा बदल, आपल्या इंटेग्रल मधला बदल. आणि हे जर तुम्ही फॉर्म्युला आठवण ठेवू शकले नाही तर या इंटेग्रलला सोडवण्यासाठी तुम्ही 12th स्टँडर्ड मध्ये 11th स्टँडर्ड मध्ये i इज इक्वल टू हा इंटेग्रल घेऊन इंटिग्रेशन बाय पार्ट्स वापरून त्याला मग
त्याला राईट हँड साईडला आयची टर्म आणत होते, त्याला लेफ्टला नेत होते आणि कॅल्क्युलेशन करून 1 ते 1.5 पान होते. आता 1 ते 1.5 पान करायचं का हा फॉर्म्युला आठवण ठेवायचा, हा तुमचा प्रश्न आहे. त्यामुळे आता या फॉर्म्युल्याचा वापर करू. काय आहे? e टू द पॉवर ax. a म्हणजे आपल्या जवळ मायनस बीटा, e टू द पॉवर मायनस बीटा टी अपॉन a चा वर्ग म्हणजे मायनस बीटाचा वर्ग म्हणजे बीटाचा वर्ग प्लस b च्या ठिकाणी आपल्या जवळ लॅम्बडा आहे म्हणजे लॅम्बडाचा वर्ग इन ब्रॅकेट a च्या ठिकाणी मायनस बीटा साइन b च्या ठिकाणी लॅम्बडा मायनस लॅम्बडाच्या ठिकाणी म्हणजे b च्या ठिकाणी लॅम्बडा आणि कॉस bx म्हणजे कॉस लॅम्बडा x. बघा या फॉर्म्युल्याकडे आणि या फॉर्म्युल्यामध्ये फक्त काय जर आपण ठेवलेला असेल तर a च्या ठिकाणी मायनस बीटा आणि b च्या ठिकाणी लॅम्बडा. तुम्हाला ते कळून जाईल. लिमिट्स फ्रॉम 0 टू इन्फिनिटी. सो विच इज इक्वल टू 2 अपॉन पाय इंटेग्रल 0 टू इन्फिनिटी साइन लॅम्बडा x d लॅम्बडा इन ब्रॅकेट अप्पर लिमिट जर इन्फिनिटी ठेवलं e टू द पॉवर मायनस इन्फिनिटी 1 अपॉन e टू द पॉवर इन्फिनिटी 1 अपॉन इन्फिनिटी 1 अपॉन इन्फिनिटी 0. त्याच्यामुळे अप्पर लिमिटचा विषय मिटला. 0 इंटू एनिथिंग मल्टिप्लाइड बाय विच इज इक्वल टू 0. लोअर लिमिट ठेवू 0. लोअर लिमिट ठेवू 0. e टू द पॉवर 0 1 आला. डिनॉमिनेटरचा बीटाचा वर्ग प्लस लॅम्बडाचा वर्ग आला. बीटाचा वर्ग प्लस लॅम्बडाचा वर्ग. आता इथे साइन 0 ची किंमत t च्या ठिकाणी 0 ठेवली. साइन 0 0 त्याच्यामुळे ही टर्म गेली. लोअर लिमिटचा मायनस आणि हा मायनस प्लस लॅम्बडा कॉस 0 इज 1 म्हणजे लॅम्बडा आला. सो विच इज इक्वल टू 2 अपॉन पाय इंटेग्रल 0 टू इन्फिनिटी लॅम्बडा साइन लॅम्बडा x अपॉन बीटा स्क्वेअर प्लस लॅम्बडा स्क्वेअर डी लॅम्बडा. आणि आपल्याला काय पाहिजे? आपल्याला पाहिजे इंटेग्रल 0 टू इन्फिनिटी लॅम्बडा साइन लॅम्बडा x अपॉन बीटा स्क्वेअर प्लस लॅम्बडा स्क्वेअर डी लॅम्बडा विच इज इक्वल टू हा जो 2 बाय पाय आहे ना तो येईल पाय बाय 2 आणि लेफ्ट हँड साइडला e टू द पॉवर मायनस बीटा x आहेच. म्हणजे इथं एक टर्म काय यायला पाहिजे? हेन्स पाय बाय 2 e टू द पॉवर मायनस बीटा x विच इज इक्वल टू इंटेग्रल 0 टू इन्फिनिटी लॅम्बडा साइन लॅम्बडा x अपॉन बीटा स्क्वेअर प्लस लॅम्बडा स्क्वेअर इंटू डी लॅम्बडा. हे लास्ट रिझल्ट आपला आला मित्र. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ अजून. एक्झाम्पल 3 ऑन पेज नंबर 856. युजिंग फोरियर कोसाइन इंटेग्रल representation of an appropriate function comma so that integral 0 to infinity cos omega x upon k square plus omega square d omega which is equal to pi e to the power minus kx upon 2k f of x is equal to what? E to the power minus kx. Solution. We know that Fourier integral is f of x is equal to 2 upon pi integral 0 to infinity cos ux du integral 0 to infinity f of t cos ut dt. आपल्याला रिझल्ट मध्ये ओमेगा दिसत आहे त्यामुळे आपल्याला काय करावं लागेल हो? u च्या ठिकाणी ओमेगा ठेवावं लागेल. u च्या ठिकाणी ओमेगा म्हणजे w ठेवावं लागेल आणि व्हॉट अबाउट f of t ची व्हॅल्यू ठेवावं लागेल. f of x ची व्हॅल्यू ठेवावं लागेल. सो पुटिंग द व्हॅल्यू ऑफ f of t and replacing u by omega comma we get लेफ्ट हँड साइडला f of x ची व्हॅल्यू काय दिलेली आहे? e to the power minus kx which is equal to 2 upon pi integral 0 to infinity cos omega x d omega integral 0 to infinity. जर f of x ची किंमत e to the power minus kx असेल तर f of t ची किंमत काय होईल? e to the power minus kt into cos omega t dt. मित्र हो इथे असा हा जो फॉर्म्युला आहे ना इंटेग्रल e to the power ax sin bx dx च्या ऐवजी e to the power ax cos bx dx चा फॉर्म्युला वापरावा लागेल. इथे याची किंमत या इंटेग्रल मध्ये याची किंमत मायनस के आहे
आणि बी ची किंमत ओमेगा आहे. तर बघू आता ते फॉर्म्युला. Hence e to the power minus kx which is equal to 2 upon pi integral 0 to infinity cos omega x d omega into integral 0 to infinity e to the power minus kt into cos omega t dt इथपर्यंत आपण आलो. मित्रहो, आता इथं हा फॉर्म्युला वापरायचा. इंटेग्रल e to the power ax cos bx dx which is equal to e to the power ax upon a चा वर्ग प्लस b चा वर्ग इन ब्रॅकेट a cos bx प्लस b sin bx. मित्र हो, आपल्या जवळ आता a च्या ठिकाणी मायनस k आहे आणि b च्या ठिकाणी ओमेगा म्हणजेच w आहे. मग which is equal to 2 upon pi इंटेग्रल 0 to infinity cos ओमेगा x d ओमेगा जैसे थे इन ब्रॅकेट e to the power minus kt अपॉन k चा वर्ग प्लस ओमेगा चा वर्ग ब्रॅकेट मध्ये मायनस k cos ओमेगा t प्लस ओमेगा sin ओमेगा t ब्रॅकेट कंप्लीट. लिमिट्स फ्रॉम 0 to infinity. फॉर्म्युला फक्त आठवण ठेवावं लागते. फॉर्म्युले जर आठवण राहिले तर 50% काम गणिताचं ॲज गुड ॲज होण्यात जमा असते. सो विच इज इक्वल टू 2 अपॉन पाय इंटेग्रल 0 टू इन्फिनिटी कॉस ओमेगा एक्स डी ओमेगा ब्रॅकेट मध्ये अप्पर लिमिट जर इन्फिनिटी ठेवलं e टू द पॉवर मायनस इन्फिनिटी 1 अपॉन e टू द पॉवर इन्फिनिटी. e टू द पॉवर इन्फिनिटी म्हणजे इन्फिनिटी म्हणून 1 अपॉन इन्फिनिटी आणि 1 अपॉन इन्फिनिटी म्हणजे 0 आणि 0 मल्टिप्लाय एनिथिंग इज 0. त्याच्यामुळे अप्पर लिमिटचा विषय मिटला. लोअर लिमिट ठेवू मित्र हो टी च्या ठिकाणी 0. e टू द पॉवर 0 म्हणजे एनिथिंग रेस टू 0 इज 1 अपॉन k स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये मायनस k cos 0 इज 1 म्हणजे मायनस k प्लस sin 0 इज 0 म्हणजे दुसरी टर्म 0. इथं मायनस k येते. मायनस k आणि लोअर लिमिटचा मायनस म्हणजे प्लस k. काय आलं k अपॉन k स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर. सो विच इज इक्वल टू 2 अपॉन पाय इंटेग्रल 0 टू इन्फिनिटी k cos ओमेगा x d ओमेगा अपॉन k चा वर्ग प्लस ओमेगाचा वर्ग. आणि आपल्याला कोणत्या इंटेग्रलचं काढायचं आहे या इंटेग्रल 0 टू इन्फिनिटी cos ओमेगा x d ओमेगा अपॉन k स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर विच इज इक्वल टू हा जर दुसऱ्या साईडला गेला तर पाय बाय 2 होईल आणि हा जो k आहे तो डिनॉमिनेटरला जाईल. सो विच इज इक्वल टू पाय बाय 2k इंटू ई टू द पॉवर मायनस kx. मित्र हो, अशा पद्धतीनं हा तिसरा एक्झाम्पल आपला इथे संपत आहे. आज आपण या लेक्चरसाठी इथेच थांबणार आहे. धन्यवाद.